मित्रांनो नमस्कार. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो कृषी डॉक्टर मराठी या शेती निगडीत मराठीमधून माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जसं की तुम्ही डिझाईनवरती ऑलरेडी पाहिलेला आहे, आजचा व्हिडिओ आपण कापूस पिकावरती बनवत आहोत. आणि खास करून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त कापूस पिकामध्ये पहिली फवारणी कधी, कोणती आणि कशा प्रकारे घ्यावी या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. म्हणजे कापूस पिकातील पहिल्या फवारणीचाच हा व्हिडिओ असणार आहे. आणि असेच पुढील 5 व्हिडिओ देखील आपण टाकणार आहोत. कापूस पिकातील दुसरी फवारणी, तिसरी फवारणी, चौथी फवारणी, पाचवी फवारणी आणि 6वी फवारणी. म्हणजेच काय, हे 6 व्हिडिओ जरी तुम्ही बघितले तर तुम्हाला कापूस पिकाचं संपूर्ण फवारणी व्यवस्थापन त्या ठिकाणी मिळून जाईल. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कृषी डॉक्टर मराठी यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि शेजारील बेल आयकॉनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. चला पुढे जाऊया. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण पूर्ण वेळ एक नोकरी करत करत साईड बाय साईड शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन देखील करतोय. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्याकडे कापूस, सोयाबीन, गहू, हरभरा, कांदा, कोथिंबीर, खरबूज, कलिंगड, ऊस आणि केळी देखील पिकाचं शेड्यूल आहे. एकूण 10 पिकावरती आपण काम करतोय. या सर्व पिकांचे शेड्यूल तुम्हाला जर PDF स्वरूपामध्ये हवे असतील तर लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा. त्याच्यामध्ये हे सर्व शेड्यूल ऑनलाईन खरेदी करण्याच्या लिंक्स तुम्हाला दिलेल्या आहेत. तिथून पेमेंट करा. तुम्हाला याच्या PDF तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवण्यात येतील, ज्याच्यामध्ये त्या पिकाची लागवड ते काढणी माहिती असेल. आणि जे शेतकरी शेड्यूल घेतील त्यांना पीक निघेपर्यंत मी त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नाची उत्तरं व्हॉट्सअपच्या माध्यमातून देणार आहे. म्हणजे ऑनलाईन सल्ला देखील तुम्हाला मोफत मिळतोय. चला, सूचना समाप्त झाली. याच्याबद्दल काही शंका असल्यास स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मला लगेच मेसेज करा. आपण पटकन आपल्या मुख्य मुद्द्यावरती आलेलो आहोत. कापूस पिकाची पहिली फवारणी मित्रांनो कधी करावी या प्रश्नाचं जर सोपं उत्तर पाहिलं तर कापसाची पहिली फवारणी पेरणीनंतर आपल्याला 20 ते 25 दिवसांनी करायची आहे, जेव्हा पीक 5 ते 6 पानाच्या अवस्थेमध्ये असेल. ठीक आहे. का करावी, काय उद्देश आहे या फवारणीचा, तर याचं उत्तर देखील कसं आहे बघा. सुरुवातीच्या काळात पिकावरती मावा, तुडतुडे, फुलकडे अशा रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो. तसेच कोवळ्या पानांवर बुरशीजन्य रोगाचा देखील हल्ला होऊ शकतो. आणि यामुळे पिकाची शाखीय वाढ त्या ठिकाणी कमी होऊ शकते. ही वाढ चांगली होण्यासाठी आपल्याला ही फवारणी घेणं अत्यंत गरजेचं आहे, ज्यावेळेस आपला कापूस जवळपास 20 ते 25 दिवसाचा असेल. तर कधी करावी आणि का करावी या 2 प्रश्नाची उत्तरं आशा करतो तुम्हाला मिळाली आहेत. आता कोणती करावी नीट बघा. आता प्रमाण जे मी सांगितलं ना मित्रांनो, हे 1 लिटर पाण्यासाठी आहे. काय काय आपल्याला घ्यायचं आहे, 3000 ppmचं नीम ऑइल आपल्याला 2 मिली घ्यायचं आहे. ठीक आहे. ज्याच्यामध्ये ॲझॅडिरिंग हा घटक तुम्हाला मिळतो. कॉन्फिडर नावाचे कीटकनाशक मित्रांनो तुम्हाला अर्धा मिली घ्यायचं आहे. साप नावाचं बुरशीनाशक तुम्हाला 2 ग्रॅम घ्यायचं आहे. बायोटाएक्स टॉनिक तुम्हाला 2 मिली घ्यायचं आहे. आणि स्टिकरची मात्रा तुम्हाला अर्धा मिली घ्यायची आहे. हे सर्व घटक 1 लिटर पाण्याप्रमाणे आपल्याला मिसळून द्रावण तुम्हाला जेवढं लागतं तेवढं करा. आणि तुमच्या कापूस पिकावरती सांगितलेल्या अवस्थेमध्ये त्या ठिकाणी जमिनीमध्ये ओल असताना सकाळी 11च्या आत किंवा सायंकाळी 3-4च्या नंतर फवारणी आपल्याला घ्यायची आहे. काय फायदे होणार आहेत याचे नीट जर बघितलं तर या फवारणीमुळे रस शोषक किडींचा वेळीच अटकाव होतो. साप बुरशीनाशकामुळे रोपांचे रोगांपासून संरक्षण होते. आणि बायोटॅक्समुळे त्या ठिकाणी पांढऱ्या मुळांची वाढ चांगली होते, हिरवेपणा येतो, प्रकाश संश्लेषण चांगलं होतं आणि पिकाची वाढ चांगली झालेली दिसून येते. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही आपली पहिली फवारणी आहे. गरज असेल तर स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्या. प्रत्येक प्रोडक्टमध्ये काय तुम्हाला घटक मिळतो ते देखील मी या ठिकाणी क्लिअरपणे सांगितलेलं आहे. ठीक आहे. म्हणून जर तुम्हाला ह्याच नावाने जर प्रोडक्ट नाही मिळाला तर कंटेंटनुसार तुम्हाला दुसरा प्रोडक्ट देखील तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. ओके, ठीक आहे. फवारणी करताना कोणती काळजी घ्यावी बघा. आता आपण जे काही पुढचे 5 व्हिडिओ बनवणार आहोत त्यासाठी या सूचना सेम आहेत. जसं की फवारणी नेहमी सकाळी 8 ते 11 किंवा सायंकाळी 4 ते 6च्या दरम्यानमध्ये करायची आहे. ठीक आहे. पाऊस, वेगाने वाहणारा वारा किंवा पानांवरती दव असताना फवारणी करू नये. ढगाळ वातावरण व शांत वारा असताना फवारणी करावी. म्हणजे ढगाळ वातावरण म्हणजे जास्त ढगाळ वातावरण पण नाही, वातावरण कोरडं पाहिजे त्या ठिकाणी. फक्त ढगाळ वातावरण असलं तर चालेल, पण निदान पुढच्या 3 तासाने त्या ठिकाणी सूर्यप्रकाश यावा. पाण्याचे प्रमाण व डोस लेबलवर दिल्याप्रमाणे शिफारशीप्रमाणे जसं मी दिलेलं आहे तसंच तुम्हाला घ्यायचं आहे. मिश्रण, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एकाच वेळी अनेक रसायने एकात मिसळू नये. औषधे एकमेकात मिसळण्यापूर्वी त्याची सुसंगतता म्हणजे कॉम्पॅटॅबिलिटी आपण तपासून घ्यायची आहे. आणि एका पाठोपाठ एक औषध टाकून 2 मिनिटाचा गॅप ठेवून चांगलं ढवळून घेऊन मगच दुसरं औषध आपल्याला त्यात मिसळायचं आहे.
जे आपण अवजारं वापरणार आहोत म्हणजे टाकी असेल, स्प्रे पंप असेल, तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. म्हणजे पाठीमागच्या कुठल्या फवारणीचे औषध त्याच्यात येऊ नये, खास करून तणनाशकाचे. ठीक आहे मित्रांनो, अशा बऱ्याच सूचना आहेत ज्याचं तुम्ही पालन करणं गरजेचं आहे. मी पुढचे 5 देखील व्हिडिओ शॉर्ट बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत. खूप मोठी चर्चा आपण करणार नाही. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं कापसाची पहिली फवारणी कधी, का, कशी करावी आणि कोणती करावी. असाच पुढचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की पाहायचा असेल, ऑलरेडी आपण बनवलेला आहे आपल्या कृषी डॉक्टर चॅनलवरती, नक्की पहा. माहिती कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना, कापसाचं शेड्यूल आपल्याकडे ऑलरेडी उपलब्ध आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून खरेदी करा. नसेल तर सुरुवातीला दाखवलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती आम्हाला मेसेज करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.